आणि बोलो अंबे मात की। नवरात्रोत्सव आहे ना, आणि आपल्या अंबे मातेचा जागर सुरू आहे। सगळ्यांना मी नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। 2 तारखेला दसरा येतोय आणि दसऱ्याच्याही आपल्याला ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो। सगळ्यांना दसरा मेळाव्याच्या पण शुभेच्छा देतो। दसरा मेळावा पण आहे ना आपला। शहरी भागामध्ये उत्सव होत असले तरी सुद्धा राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे आणि पुरानं थैमान घातलं। आजही काही भागामध्ये अतिवृष्टी होते, पाऊस होतोय, शेतकरी आज संकटात आहे। उभी पिकं नष्ट झाली, घराच्या घर वाहून गेली, गाय म्हशी पशुधन वाहून गेलं, काही ठिकाणी जीवितहानी झाली, जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बळीराजा संकटात आहे आणि बळीराजा आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे। आणि म्हणून नेहमी आपण कुठेही गेलो तरी साकडं घालत असतो, बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे। परंतु दुर्दैवाने हे आता जी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी आपण पाहतोय, मराठवाड्यात शेतकऱ्याच्या, बळीराजाच्या, आपल्या माय भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहे आणि ते अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करायचं आहे, आपली जबाबदारी आहे। आणि मग सरकार म्हणून मुख्यमंत्री स्वतः देखील, मी गेलो होतो, अजित पवार उपमुख्यमंत्री तेही गेले, आपले सर्व मंत्री वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर आपण गेलो आणि स्वतः डोळ्यांनी पाहिलं संकट मोठं आहे, नुकसान मोठं आहे। आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे। मी धाराशिवमध्ये गेलो होतो, धाराशिवमध्ये बघितलं जमीन वाहून गेली आहे, जनावरं वाहून गेली आहेत, घरं वाहून गेली आहेत, घरं पाण्याखाली आहे। त्या गावामध्ये काही सावरखंड का काहीतरी गावाचं नाव होतं। ते गावातले शेतकरी म्हणाले, मी पाहणी करत असताना 40-50 घरं पुढं आहेत आणि ते अजूनही पाण्याखाली आहे। सीना नदीचा प्रवाह चालू होता आणि त्या नदीचं पाणी सगळीकडे भरलं होतं। ते म्हणाले, तुम्ही बघायला या। आणि ते गेले, पाण्यामध्ये उतरले, पाण्यात उभे राहिले जाऊन, आणि मला म्हणाले, तुम्ही पाहून जा, बघून जा। त्यांना वाटलं एकनाथ शिंदे येतील की नाही, परंतु जिथे आपत्ती असते तिथे एकनाथ शिंदे असतो। आणि मग मला राहवलं नाही, NDRFची बोट होती, मी बोट त्यांनी ट्रकमध्ये टाकली होती, त्याला काढायला लावली आणि बोटीने त्या ठिकाणी गेलो आणि 40-50 घरांमध्ये त्या दिवशी देखील पाणी भरलेलं होतं। अशी अतिशय भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये यावेळी ढगफुटीमुळे, अतिवृष्टीमुळे झालेली आहे। आणि म्हणून आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे। काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं, फोटो लावले, म्हणाले, अरे बाबा तुमचे पण फोटो लावून कार्यकर्ते वाटत होते ना। आणि फोटो काय बघताय, त्या गाडीवरचा, टेम्पोवरचा फोटो काय बघताय, त्या टेम्पोत काय ते बघा। त्यामध्ये 21-22 प्रकारच्या वस्तू होत्या, अन्नधान्य होतं, भांडी कुंडी होती, कपडा लत्ता होता। एकाच कपड्याने तो शेतकरी सांगत होता, या कपड्यावर मी आहे। ती माझी एक भगिनी सांगत होती, या साडीत, एकाच या साडी चोळीवर मी आहे। मग अशा वेळेस त्यांना मदत करायची नाही तर कधी करायची? आणि मग हे सगळं विचार करून अगदी
अगदी गहू तांदूळ डाळ साखर पासून अगदी चहाच्या पावडर पासून कपड्याचा साबण अंगाचा साबण ब्रश सगळं सगळं वाहून गेलं होतं. हे सगळं सामान एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी दिलं तर काय गुन्हा केला? आणि म्हणून मी सांगितलं पत्रकारांना जेवढं जमेल त्यांनी प्रत्येकाने मदत केली पाहिजे. मला त्या गावामध्येच 10-12 मुलं मुली मिळाले भेटल्या. मला वाटलं जसे आपल्या मी जिकडे जातो दौऱ्याला ते मुलं एकत्र जमा होतात आणि मी थांबवली गाडी. म्हणाले आमची शाळा खूप साहेब लांब आहे आणि आम्हाला चालत जावं लागतं. 15-20 मुलं होती ती मुलं मुली. फोन केला मी आपल्या कार्यकर्त्यांनी. मी आदल्या दिवशी गेलो दुसऱ्याच दिवशी त्यांना सायकली त्या ठिकाणी पोच केल्या. त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर धन्यवाद दिले तिथल्या सरपंचाने. ते पूर्ण खुश झाले. हे काम आहे आपलं. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. काय कारण देणं हे काम आहे. कसली कारणं द्यायची? ज्याला गरज आहे तेव्हा दिलं पाहिजे. सरकार देखील पाठीशी उभं राहील. बिलकुल राहील. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि म्हणून आज आपण शेतकरी संकटात दुःखात आहे. त्याला जेवढं जमेल आताही आपली मदत सुरूच आहे. मला अनेक कार्यकर्त्यांचा फोन येतोय. आम्हाला सांगा कुठल्या गावात जायचं कुठे मदत द्यायची. ही शिवसेना आहे. हे शिवसेना आहे. 4 अक्षर. बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी म्हणजे शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. दिघे साहेबांच्या तालमीत आपण तयार झालेले सगळे लोक आहोत. मला आठवतंय जेव्हा पालीला पूर आला होता सगळं वाहून गेलं होतं आणि त्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जीवनावश्यक वस्तू भांडी कुंडी कपडे लत्ता सगळं सगळं नेलं होतं. पालघरला जेव्हा पूर आला तेव्हाही जिथं जिथं संकट यायची त्या त्या ठिकाणी साहेब सांगायचे इथं आपल्याला पोहोचलं पाहिजे. आपला भाऊ बहीण संकटात आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा जिथं जिथं पूर आला हे काय मला नवीन नाही आहे. कोल्हापूर असू द्या सांगली असू द्या महाड असू द्या चिपळूण असू द्या कोकण असू द्या सातारा असू द्या पाटण असू द्या अगदी महाराष्ट्राच्या बाहेर केरळमध्ये पूर आला तेव्हाही हा एकनाथ शिंदे गेला. उत्तराखंडमध्ये पूर आला त्याही वेळी एकनाथ शिंदे गेला. ट्रकच्या ट्रक भरून रांगा लागल्या. हे मला नवीन नाहीये. यशाळवाडी असेल पहलगाम असेल आता नेपाळमध्ये जे झालं नेपाळमध्ये देखील आपले जे बांधव अडकले होते भगिनी अडकल्या होत्या त्यांना देखील आपण विमान स्पेशल विमान करून आणले इकडे. हे शिवसेना आहे. हे आपलं काम आहे. बघतो करतो पाहतो हे आपल्या डिक्शनरीमध्ये नाहीये. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये केलेलं काम अंकुश कदम यांनी पाहिलं. अंकुश बाबा कदम ते मगाशी बॅनर मी बघितलं तिथे वरून खाली कोणीतरी सोडला होता काय जिसमें है दम उसका नाम अंकुश कदम. माझा डायलॉग मारतो तुम्ही. मीच बोललो होतो आपल्या दहीहंडीला. अंकुशने पाहिलंय 2.5 वर्षाचा काळ. 2.5 वर्षाच्या पूर्वीपासूनच आनंद दिघे साहेबांच्या सोबत आम्ही रात्री पहाटेपर्यंत फिरणारे कार्यकर्ते आहोत. दिघे साहेबांनी जे ठाणे जिल्ह्यामध्ये जे केलं
ठाणे जिल्हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाणे जिल्हा आणि शिवसेना एक समीकरण झालेलं आहे. ठाणे जिल्ह्याचं नाव घेतलं की आनंद दिघे साहेबांचं नाव आल्याशिवाय राहत नाही. आणि आज महाराष्ट्रात नाही, देशामध्ये कुठेही कुणीही विचारलं एकनाथ शिंदेचं नाव, तर तो समोरचा माणूस नाव घेतो ठाण्याचे एकनाथ शिंदे, ठाणे के एकनाथ शिंदे. हा आशीर्वाद आनंद दिघे साहेबांचा आहे. हे कर्तृत्व दिघे साहेबांचं आहे. ही पुण्याई दिघे साहेबांची आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. काही लोक इथं म्हणाले मगाशी की आपण उठाव केला आणि उठाव केल्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. तसा प्रसंग बाका होता, काम सोपं नव्हतं. उदय सामंत इकडे आहे, त्यांना पण मी फोन करत होतो सारखा, आणि त्यांना काय काय अनुभव आले ते त्यांना माहीत आहे. कसं त्यांना पहारा ठेवला होता. पण पहारा काय ठेवणार तुम्ही, तुमच्या नाका खालून तर गेले सगळे. आणि गनिमी कावावाले सगळे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही. त्यामुळे जेव्हा माणूस निश्चय करतो, जेव्हा धाडस जेव्हा माणूस करतो, आणि मी नेहमी म्हणतो हिम्मत की किंमत है, हिम्मत की किंमत है. आणि म्हणून राजकारणामध्ये अशा प्रकारची हिम्मत राज्यात नाही, देशात नाही, जगात कोणी केली नसेल ती तुमच्या एकनाथ शिंदेने केली. काय आम्हाला काय मंत्री होतो आम्ही, सगळं होतं, परंतु मंत्रीपदावर जे 2.5 वर्ष सातत्याने आरोप 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 करत होते, आम्ही तुमचं काय घेऊन नाही गेलो. मंत्रीपद सोडून गेलो, सत्तेवर पाणी ओतून गेलो, सत्तेवरून पाय उतार होऊन आम्ही गेलो. आम्हाला माहित नव्हतं काय होणार पुढे, परंतु त्याला देखील धाडस लागतं, त्याला काळीज लागतं वाघाचं. आणि हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलं. आणि म्हणून जे प्रेम या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं, 2.5 वर्षात जे प्रेम कमवलं, प्रॉपर्टी किती कमवली, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली, प्रेम किती कमवले. आम्ही मुख्यमंत्री झाल्या झाल्या पंढरपूरची आषाढी एकादशी होती, मला धाकधूक होती. लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोकांच्या मनात काय असेल, आम्ही जो निर्णय घेतला त्याबद्दल लोक काय बोलत असतील, काय विचार करत असतील. पांडुरंगाच्या पंढरपूरला लाखो वारकरी आले होते, आणि त्या गर्दीमध्ये पोलिसांनी मला सांगितलं होतं अगोदर की पंढरपूरला आपण दर्शनाला आषाढी निमित्त असं आम्हाला जी आमची माहिती मिळालेली आहे, त्या माहितीनुसार आपण पंढरपूरला आषाढीला न गेलं तर बरं होईल. मी म्हणालो काय होणार आहे. ते म्हणाले, त्यांनी आता मी मोकळेपणाने सांगू शकत नाही. मी त्यांना सांगितलं मी पंढरपूरला जाणार, पांडुरंगाचा आशीर्वाद घेणार, आषाढीची पूजा करणार, आणि मला कसली भीती नाही, मला कसली चिंता नाही. तिथला वारकरी हेच माझं कवचकुंडल आहे, तिथला वारकरी हाच माझा मायबाप आहे. पांडुरंगाच्या दारात कसली भीती आहे. आणि मी गाडीतून उतरून जेव्हा रस्त्याने गाडीच्या बाजूला उभा राहून जेव्हा मी बाहेर उभा राहत होतो, पोलिसांना फार चिंता वाटत होती. पण मी एकही असा चेहरा वारकऱ्यांचा पाहिला नाही की त्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, आनंद नव्हता, असा एकही चेहरा मी पाहिला नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतोय. वारकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद होता आणि ते हसत मुखाने माझं स्वागत करत होते. 1च महिना झाला होता मला वाटतं त्यावेळेस सरकार आपण आणून, आणि तेव्हापासून आपण पाहिलं आज एवढा मोठा एवढा सभागृह भरलेला आहे, एवढं व्यासपीठ भरलेलं आहे. एवढं मोठं व्यासपीठ हे आपलं
वैभव आहे, हे वैभव आहे. आणि या वैभवाची शोभा वाढणारं हे समोर बसलेली आमचं ऐश्वर्य आहे. हे आम्ही कमवलं आहे, हीच आमची संपत्ती आहे. पूर्वी जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेस पत्रकार विचारायचे, काही लोक विचारायचे, तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार, तुम्ही कशावर क्लेम करणार, कशावर दावा करणार, कुठल्या संपत्तीवर दावा करणार. आम्ही म्हणालो रे बाबा, आम्हाला काही नको आहे. बाळासाहेबांचे विचार हेच आमची संपत्ती आहे, तेच आमचं ऐश्वर्य आहे. प्रॉपर्टीचं लोभ मोह आम्हाला नाही. ज्यांना आहे त्यांना लकलाभ हो. आणि त्यामुळे अंकुश कदम यांनी निर्णय घेतला. स्वराज्य पक्षामध्ये ते तसं तर आपल्या सोबतच काम करत होते आणि त्यांना माहीत आहे की शिवसेनेमध्ये कार्यकर्ता जो काम करतो त्याला न्याय मिळतो. आणि एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो शब्द पूर्ण करतो. हा शब्द देणारा आणि शब्द पाळणारा नेता आहे. आपल्या पक्षामध्ये कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सगळे सहकारी आहोत. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कार्यकर्ता म्हणूनच वागलो. कालही कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच वागणार. शेवटी हे कार्यकर्ते आपले सहकारी आहेत, सवंगडी आहेत. बाळासाहेब काय म्हणायचे, कार्यकर्त्यांना, आपल्या सहकार्यांना सवंगडी म्हणायचे. आणि त्यांचेच विचार आपण घेऊन पुढे चाललोय. आणि म्हणून हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. हा हिंदुत्वाला पुढे नेणारा पक्ष आहे. हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून तयार झालेला पक्ष आहे. आणि म्हणूनच मी अंकुश कदम यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबर अनेक शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये सामील झाले. नव्या मुंबईमध्ये अंकुश कदम हा एक समाजासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. मराठा समाजाचं जे आपण आरक्षण दिलं मागच्या वेळेस, त्याच्यामध्ये देखील त्याचा सहभाग होता मोठा. आणि म्हणून एक कार्यकर्त्यासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून अंकुश कदम याला मी ओळखतो. परवा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची जयंती झाली आणि अंकुश कदम यांचा आज प्रवेश होतोय. खरं म्हणजे अण्णासाहेब पाटील यांनी देखील मराठा समाजासाठी जो लढा दिला त्यासाठी त्यांनी बलिदान देखील दिलं. त्यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खऱ्या अर्थाने इथं माथाडी कामगार मोठ्या प्रमाणावर राहतात. माथाडी कामगारांसाठी देखील न्याय हक्कासाठी लढणारा हा अंकुश कदम मी पाहिला आहे. या ठिकाणी आपले भूमिपुत्र देखील आहे. भूमिपुत्रांसाठी देखील आपण जे काम केले, मगाशी नरेश मस्के यांनी सांगितलं, खासदारांनी आपल्या गरजेपोटी बांधलेली घरं ही कायम करण्याचं काम आपण केलं. निर्णय किती आहेत, मगाशी मला जंत्री नाटा साहेबांनी दिली होती. ते एवढंच जर वाटलं तुम्ही नव्या मुंबईतल्या घराघरामध्ये, तरी सुद्धा इथं महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार. एवढीच केलेली कामं फक्त पाठवा. एवढी कामं आपण केलीत. मला वाटतं मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मलाच आठवत नाही की आपण किती निर्णय घेतले. सर्व लोकहिताचे निर्णय घेतले, लोकाभिमुख निर्णय घेतले, सर्वसामान्य माणसाला हवे असलेले निर्णय घेतले. कधी मागचा पुढचा विचार केला नाही. हा निर्णय लोकांसाठी आहे, हा निर्णय जनतेसाठी आहे. अनेक वर्ष त्या निर्णय घेण्याची हिम्मत कोणी करत नव्हता, पण या एकनाथ शिंदेने ती हिम्मत दाखवली आणि या महाराष्ट्रातल्या अनेक
विषयाला हात घालून निर्णय घेतला आणि या ठिकाणी मी त्या कामामध्ये जात नाही, कारण कामं एवढी केलेली आहेत आपण नव्या मुंबईसाठी. आज नव्या मुंबईत विमानतळ होतंय, त्याचं उद्घाटन होईल. त्याला आपण दिबा पाटील यांचं नाव दिलेलं आहे, बिलकुल दिलेलं आहे. त्याच्या आतली स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही, सांगणार नाही. मी कधी नंतर कधी सांगेन, बऱ्याच स्टोऱ्या माझ्याकडे. आम्ही जे करतो ते उघडपणे करतो, लपून छपून काही करत नाही. लपून छपून कधी केलं नाही, करणारही नाही. आणि जे करायचं ते लोकांसाठी करायचं. आमचा अजेंडा एकच आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे, आमचा अजेंडा सत्ता नाही आहे. आमचा अजेंडा ज्यांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून आज जिथं जिथं मी जातो तिथं तिथं अगदी लहान मुलांपासून, तरुणांपासून, माझ्या लाडक्या बहिणींपासून, शेतकऱ्यांपासून, ज्येष्ठांपर्यंत सगळे लोक प्रेम देतात, आशीर्वाद द्यायला रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात, दरवाजात उभे असतात, बाल्कनीत उभे असतात, छतावर उभे असतात. हे प्रेम कमवलंय. हे प्रेम तुमच्या एकनाथ शिंदेने कमवलेलं आहे. आणि म्हणून मगाशी मी जे म्हटलं, काय कमवलं तुम्ही, प्रॉपर्टी कमवली का संपत्ती कमवली, यापेक्षा तुम्ही माणसं किती कमवली, प्रेम किती कमवलं, ह्याच्यावर सगळं. आणि म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो कार्यकर्ता पुढे जाईल. काम करेल तो कार्यकर्ता पुढे जाईल. इथं वशिला नाही, काय नाही, काय नाही. इथं लेना बँक नाहीये, इथं देना बँक आहे. देण्याचं काम केलंय आपण, दोन्ही हाताने देण्याचं काम केलेलं. मगाशी कोणीतरी सांगितलं वैद्यकीय मदत 2.5 वर्षामध्ये 450 कोटी रुपये या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी मधले दिले. 60 ते 70 हजार रुग्णांचे जीव आपण वाचवले. मी कधी कधी उदाहरण देतो. कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये आम्ही गेलो होतो, त्यावेळेस एक मुलगी समोर उभी राहिली. तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं. ती मुस्लिम मुलगी होती. म्हणाला इथं काहीतरी काम असेल. मला क्या का काय आहे तुझं बाबा. म्हणाले इसका नाम दुआ है. दुआ है बोले काय झालं. बोले तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे दिले म्हणून हिचा जीव वाचला, म्हणून हिचं नाव मी दुआ ठेवलेलं आहे. कितीतरी लोकांना आपण मदत केली, कितीतरी लोकांचे जीव वाचले. मुख्यमंत्री सहायता निधी लोकांचे जीव वाचवण्यासाठी असतो. आणि मला आठवत आहे गर्दीमध्ये, कुठेही गाडीमध्ये, कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा पेपर आला की माझा पेन आपोआप निघायचा, लगेच त्याच्यावर सही व्हायची आणि त्याला पैसे मिळायचे. हे काम केलं. आणि आमच्या अगोदरच्या सरकारच्या काळात 2.5 वर्षामध्ये किती पैसे मिळाले होते. नाही रे, एवढे कमी कसे काय. 2.5 कोटी होते. 2.5 कोटी. जे खरं आपण खोटं बोलतच नाही कधी. खरं आहे ते खरं. 450 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये देण्याचं काम. मला तर आठवत आहे की गर्दीमध्ये मी बोला अरे सही कुठे गर्दीमध्ये, काय करायचं गर्दीमध्ये. तो सही कुठे करू, थांब जरा कुठेतरी, म्हणजे काहीतरी मला खाली घेऊ दे. तो लगेच पाठ माझ्याकडे करून म्हणायचं ह्याच्यावर ठेवा आणि सही करा. जगाच्या पाठीवर असं सही करणारा मुख्यमंत्री तुम्ही पाहिलाय. आता आमची दुसरी इनिंग सुरू झाली आहे आणि म्हणून हेच काम केलं आपण. 2.5 वर्ष काम केलं म्हणून या लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून आपल्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती करून महाविकास आघाडीने स्वप्न पाहिलं होतं
की विधानसभेत देखील त्यांचं सरकार येईल म्हणून बोलू लागले होते. ह्याला हात घालणार, त्याला हात घालणार, याला बर्फाच्या लादीवर झोपवणार. 5 स्टार हॉटेलची बुकिंग झाली होती. कोण? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सगळं तयार झालं होतं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या हॉटेलची बुकिंग सगळं रद्द करून टाकलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणली, का आणू नये? का सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींना थोडा आधार दिला तर काय पाप केलं? तेव्हा तर म्हणाले काय लाडकी बहीण योजना बिजना काय होणार नाही, ही निवडणुकीचा चुनावी जुमला आहे. पण आपल्याला माहित आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही. निवडणुकीत शब्द द्यायचा, वीज बिल माफ करतो आणि निवडून आल्यावर विजेची बिल पाठवणारे आम्ही नाही. त्या लाडक्या बहीण योजनेत पण मोठा कोणी कोर्टात गेलं, कोणी काय काय केलं. बऱ्याच लोकांनी विचार केला हे काय होणार नाही. आणि जेव्हा खात्यात पैसे टाकले आम्ही, लय म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे असं काय असतं का? कुठं असं काय दिलेले काय परत घ्यायचे असतात काय? आणि त्यात एकनाथ शिंदे, अरे या हातात दिलेले या हाताला कळू देत नाही. आणि आम्ही निर्णय घेतला तिघांनी मिळून. आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला मी सांगतो, आता पण विरोधक अफवा पसरवत आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार. पण मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. पद येतात, पद जातात, सत्ता येते, सत्ता जाते. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून नाव आपल्याला कमवायचं आहे. काय पद वर खाली होत असतात, पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली, ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून जिकडे जातो ते पोरं आपले मामा मला म्हणतात. म्हटलं मामा कोण आहे? मग गाडीतून सांगा अरे आपल्या ह्याच्या आईला याचा लाभ मिळालेला आहे, ह्याच्या कमाई आहे आपली. असं काय? मी नेहमी आपल्याला सांगतो सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, ठीक आहे. पद येतात, पद जातात. पण जेव्हा पदावर आपण असतो त्या पदाचा वापर स्वतःसाठी नाही, स्वतःचे इमले बनवण्यासाठी नाही, जनतेला मदत करण्यासाठी झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचे दुःख दूर करण्यासाठी झाला पाहिजे. लोकांशी चांगलं बोललं पाहिजे. आणि जेव्हा आपण सत्तेत नसतो आणि मग त्यावेळेस आपण कुठे रस्त्यामधून जात असताना तुम्ही चांगलं काम केलं असेल तर तो माणूस तुमच्याकडे पाठ फिरून मुंडी फिरवून जाणार नाही, तुमच्या जवळ येऊन बोलणार. तो म्हणणार, इतरांनाही सांगणार हा चांगला माणूस होता, याने चांगलं काम केलं. पण सत्तेची डोक्यात हवा गेली आणि जर वागू लागला लोकांशी तर तो जेव्हा दिसेल रस्त्यामध्ये सत्तेच्या बाहेर पडल्यावर त्याला याला सत्तेची गुरमी खूप होती, सत्तेची हवा खूप डोक्यात होती, बरं झाला उतरला सत्तेतून. हे आपल्याला पाळलं पाहिजे. आणि म्हणून या सत्तेचा वापर जो आहे हा सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी केला पाहिजे. आज मुंबईचं बघा, ठाण्याचं मगाशी अंकुश तू म्हणाला ठाण्याची ट्रॅफिकसाठी आपण हे केलंय. ठाण्यासाठी नाही बाबा, अख्ख्या मुंबई MMR साठी. म्हणजे नवी मुंबई पण आलं त्याच्यात, ठाणे पण आलं, भिवंडी पण आलं, कल्याण पण आलं. सगळं जे MMR क्षेत्र आहे या सगळ्या MMR क्षेत्राची वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे. म्हणून आपण MMRDA ला कन्सल्टंट म्हणून त्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांना स्टडी करायला सांगितलं आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी
दूर करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून कालच्या DPDC मध्ये देखील आपण त्याच्यात निर्णय घेतला. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा प्रकारचं आपण या ठिकाणी काम करतोय. मला मगाशी नाटासाहेब म्हणाले गरजेपोटी बांधकाम केली, त्याला तर आपण रेग्युलाइज केलंय. शिडको मधल्या घरांची काहीतरी किमती जास्ती आहेत वाटतं, त्या कमी झाल्या पाहिजे. मी आपल्या MD ला ती मीटिंग तर लावली आहे, पण मी त्या सिंगलला सांगितलंय बाबा सिंगल आपला MD आहे, मला काम सिंगल नाही डबल लागतं. त्यामुळे बोललो मी तू पैसे कमी करूनच ये माझ्याकडं. अरे 50 लाखाचं मुंबई पोलिसांचं घर ठरलं होतं 50 लाख. मुख्यमंत्री मी झाल्यानंतर 15 लाखात दिलं, 15 लाखामध्ये. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे विकास कामं तुम्ही पाहिली. हिंदू हृदय सम्राट, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पाहिला, मुंबईतला कोस्टल रोड पाहिला, अटल सेतू तुमच्या बाजूला तिथं उतरतोय, फार मोठं तुमचं डेव्हलपमेंट होणार आहे. विमानतळ होत आहे. या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वाढवणला 76,000 कोटी रुपयाचं केंद्राचे पैसे दिले. तिकडे तिसरं विमानतळ आपण करतोय. हे संपूर्ण जे मेट्रोचं आपण जाळं या ठिकाणी तयार करतोय, रस्ते तयार करतोय. या ठिकाणी तुमचं पाटणी ते नवी मुंबई एअरपोर्ट हे एलिव्हेटेड रोड होतोय. या ठिकाणी वाहतूक यंत्रणा जी आहे, ही वाहतूक कोंडी जी आहे ते दूर करण्याचं काम नक्की आपण करतोय. आणि म्हणूनच या पूर्वी आपण पाहिलं विकास प्रकल्पांना स्थगिती होती, अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती होती. मेट्रोला स्थगिती, कारशेडला स्थगिती, अमक्या रस्त्याला स्थगिती, पण सगळी स्थगिती. सण उत्सव पण बंद होते. आता पण उत्सव आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सगळे व्हायच्या अगोदर सण उत्सव कुठं होते, सगळं बंद होतं. पण मुख्यमंत्री झाल्या मला वाटतं गोविंदाचा उत्सव आला, गोविंदावरची बंदी हटवून टाकली, गणपतीवरची बंदी हटवून टाकली. सगळे सण उत्सव आनंदात साजरे होऊ लागले. शेवटी आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ती जोपासलीच पाहिजे. सण उत्सव वाढले पाहिजे. शेवटी महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपण जे केलं ते कधीही कुणी विसरू शकणार नाही. आणि म्हणूनच आज महाराष्ट्र पुढे जातोय. आणि यामुळेच आपल्याला झालेल्या विधानसभेच्या कामाच्या जोरावर विधानसभेमध्ये आपल्याला लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. आतापर्यंत कधी 232 जागा या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच मिळाल्या नव्हत्या. त्या महायुतीला आपण केलेलं महायुतीने काम हे कारणीभूत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण लोकसभा जिंकली आहे, विधानसभा जिंकली, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, मुंबई महापालिका, सगळ्या महापालिका आहेत. आणि या सर्व महापालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता नेत्यांच्या, खासदार आमदारांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका इकडे बसलेल्या, इकडे बसलेल्या आहेत. आणि मग जशी आपण निवडणूक आपली लढलो तशीच या कार्यकर्त्यांची निवडणूक पण आपण लढली पाहिजे आणि जिंकली पाहिजे. शेवटी हा कार्यकर्ता आहे म्हणून आपण आहे, हा शिवसैनिक आहे म्हणून आपण आहे. बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं असेल तर शिवसैनिक हे सगळ्यात मोठं पद आहे. आणि शिवसैनिक हा जपला पाहिजे, कार्यकर्ता जपला पाहिजे. त्याच्या जीवावर आपण निवडणुका लढतो. कोणी नगरसेवक होतो, महापौर होतो, नगराध्यक्ष होतो, आमदार होतो, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे होतो. फक्त एवढंच आहे, जेव्हा हा कार्यकर्ता अडचणीत असेल, संकटात असेल,
तेव्हा मात्र त्याच्या हाकेला ओ देण्याचं काम आपण नेत्यांनी केलं पाहिजे. त्याच्या संकटात आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे. कार्यकर्ता कधी विसरत नाही आणि शिवसैनिक तर कधीच विसरू शकत नाही. कारण बाळासाहेब आनंद दिघे साहेबांचे विचार त्याच्या नसानसात भिनलेले आहे. समाजकारणाचं बाळकडू जे आहे ते त्याच्या नसानसात भिनलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अंकुश कदम तुमचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि चांगलं भाषण केलं तुम्ही आज. पहिले सगळ्याच भाषण सगळेच मुद्दे घेऊन टाकले. मी मला काय सिलेक्ट होतो की नाही, पण चांगला आहे. नेता कार्यकर्ता वक्ताही असला पाहिजे. कारण शेवटी आपल्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. आधी नवीन फौज पण आपल्या सोबत आली आहे. स्वराज आणि यामुळे नव्या मुंबईमध्ये आणखी आपली ताकद वाढेल. आपल्याकडे बघा, आपल्याकडे सर्व जातीपातीचे लोक आहेत. इथं माथाडी कामगारही आहेत, आमच्या आगरी कोळी बांधव भगिनी आहेत, भूमिपुत्र आहेत. त्यांच्यासाठी देखील गरजेपोटी आपण काम केलंय. गरजेपोटी बांधलेली घरं त्याचंही काम केलंय. ते सोसायट्या तुमच्या माथाडी कामगाराचा कंडोनियम का काय ते त्याच्यामध्ये देखील कधी काम झालं होतं का? जे न होणारच काम केलंय आपण. जे होणारं काम कोणी पण करतो, पण न होणारं काम करण्याला महत्त्व आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये अशी कामं झाली आपली की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ती प्रलंबित होती. आणि त्यामुळे आता या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुती आपली काम करते आहे. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत. टीम आमची तीच आहे. आणि त्यामुळे वेग जो आहे आपला विकासाचा वेग हा कमी झालेला नाही, तो आणखी वाढलेला आहे. आज महाराष्ट्र लोक पसंत करू लागले. इन्व्हेस्टर आहेत, उद्योग येत आहेत. किती उद्योग आले उदय सामंतजी? 15 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आली आहे. आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री पण सांगतात की महाराष्ट्रामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे. आणि म्हणून आपल्याकडे लोक येत आहेत. महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आणि म्हणून रोजगार निर्मितीचं राज्य म्हणून महाराष्ट्र 1 नंबरला आहे. स्टार्टअपला नंबर 1 आहे. GDP मध्ये आपण नंबर 1ला आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला आपण नंबर 1 आहे. आणि आता GST केला, आता GST स्लॅब, त्याच्यामुळे देखील सर्वसामान्य लोकांना फायदा झालेला आहे. माझ्या लाडक्या बहिणी अजून खुश झाल्या असतील, कारण सर्वसामान्य जीवनावश्यक वस्तूंचा GST कमी केला आहे. नोकरदार लोक आहेत, त्यांचा इन्कम टॅक्स 12 लाखापर्यंत माफ करून टाकला आहे. 12 लाखाचं उत्पन्न. हे सगळं जे आहे हे कधी घडलं नव्हतं. म्हणजे केंद्रात देखील 2014 पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली तर 2014ला काय आपण ऐकत होतो? तुझी स्कॅम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, कोळसा घोटाळा, कचरा घोटाळा, चारा घोटाळा, सगळे आपण पानाच्या पानं ऐकायचो, बघायचो, वाचायचो. 2014 नंतर आपण पाहिलं की बदलतोय. आजच मोदीजींच्या हस्ते 1 लाख BSNL टॉवरचं लोकार्पण झालं, शुभारंभ झाला. 1 लाख. BSNL पार डबघाईला गेली होती, परंतु BSNLला देखील संजीवनी देण्याचं काम केलं. आता गावागावामध्ये 4G नेटवर्क मिळेल. मुलांना शाळेला, विद्यार्थ्यांना फायदा होईल. टेलिमेडिसिनला फायदा होईल. शेतकऱ्यांना फायदा होईल. कम्युनिकेशन वाढेल. या ठिकाणी सीमेवर लढणारे जवानांपर्यंत कम्युनिकेशन जाईल आणि नॅशनल सिक्युरिटी देखील मजबूत होईल. आणि दुश्मनाला देखील चांगला धडा जसा ऑपरेशन सिंदूरमध्ये दिला
तसाच पुन्हा धडा जेव्हा कधी मस्ती करतील पाकिस्तान. आता यावेळेस बरोबर दिलं ना ते. पहलगामचं जो काय ऑपरेशन सिंदूर केला आणि त्याला जे काय उत्तर आपल्या भारतीय लष्कराने दिलं, मला वाटत नाही आता पाकिस्तान परत काय नाव काढेल आपलं. परत नाव काढणार. मी आजच कोणाला तरी सांगितलं, बोले काहीतरी पाकिस्तान त्या आसिफ मुनीर का प्रधानमंत्र्यांनी काहीतरी आपल्यावर काहीतरी म्हणालंय. मी त्यांना सांगितलं पाकिस्तान ने आपल्याकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत आता करणार नाही, कारण त्यांना मोदीजींनी धडा शिकवला. आणि हेही मी सांगितलं की काय त्याला म्हणतो आपण, लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होत नाही. मी हिंदीमध्ये म्हणालो, त्याला हिंदीवाला होता तो, गिदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता, गिदड़ गिदड़ ही होता है, शेर शेर ही होता है, और वो शेर का नाम है नरेंद्र मोदी. मी आजच सांगितलं त्यांना. मला म्हणाले पाकिस्तानी असं. मला आता काय अजून काय आहे का बाकी, त्याचं काय राहिलंय. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बदलता जे काही आपला भारत आहे, हा भारत नवीन भारत आहे. आणि म्हणून आज भारताचा जो विकास, भारत पुढे जातोय. आज 11व्या नंबरवरून 5व्यावर आला, 4थ्यावर आला, 3ऱ्यावर आणतोय आपण. आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान राहणार आहे. महाराष्ट्र देखील पुढे जातोय. आणि म्हणून याचा देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे. नाही तर विरोधक जाऊन प्रधानमंत्र्यांची बदनामी इथं तर करतात, पण परदेशात जाऊन करतात. लष्कराने जी आपलं ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले. किती ड्रोन टाकले, किती मिसाईल पडले, अरे सैनिक किती गेले, किती पाकिस्तानने बॉम्बस्फोट केले, त्याच्यात किती निरपराध लोक मिळले, त्याचा विचार करत नाही, त्याचा हिशोब मागत नाही तुम्ही. आणि म्हणून सच्चा देशभक्त म्हणून हे आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्या देशाचा, आपल्या लष्कराचा अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून आपण या निवडणुका ज्या येत आहेत, ह्या निवडणुका आपल्याला शिवसेना मजबूत करायची आहे. शिवसेना घराघरात पोचवायची आहे. शिवसेनेच्या गावागावामध्ये शाखा निर्माण करायची आहे. सदस्य नोंदणी करायची आहे. सक्रिय सदस्य नोंदायचे आहेत. पक्ष मोठा झाला, पक्ष ताकदवान झाला तर कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या सगळे जे काय असेल नसेल ते सगळं बाजूला ठेवा. शेवटी आपल्याला जिंकायचं आहे. आणि शेवटी आपल्याला जिंकायचं आहे. तिकीट एकच आहे. मागणारे अनेक असतात. इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्याला एकदा उमेदवारी जाहीर झाली की मग मात्र सगळं विसरून हा शिवसेनेचा, हा बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा उमेदवार आहे एवढं लक्षात ठेवून काम करायचं. आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला ताकदीने लढायच्या आहेत. आणि महायुतीचा भगवा झेंडा या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा आहे. त्यासाठी आजपासून आपण कामाला लागा, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगायला आलो. दिली का? आणि म्हणून अरे रडतो म्हणून त्याचे अश्रू पुस ना बाबा जाऊन. आणि काय आलं रे? अरे थांब मोठे, काय झालं आता तुला? हे मिळालेलं आहे कमेन्समेंट सर्टिफिकेट. नाही रे, हेच आहे ना. आता तुला दिलं बघ. उदय सामंतला धन्यवाद द्यायला पाहिजे. अरे बाबा तुझ्या पाठी हा एकनाथ शिंदे आहे ना उभा. आणि मी माझ्या सगळ्या मंत्र्यांना देखील सांगत असतो, तुम्ही नेत्यांची कामं नाही केली तर चालतील एक वेळ, परंतु कार्यकर्त्यांची कामं पहिल्यांदा करा.
कार्यकर्त्याचं महत्वाचं आहे. हाच कार्यकर्ता आपल्या मागं उभा राहतो, जीवाला जीव देतो. हीच तर शिवसेना आहे आपली. शिवसेना आहे कुटुंब आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की इथं कार्यकर्ता आणि म्हणजे सर्व आपण कार्यकर्ते आहोत. मी जरी तुमचा प्रमुख असलो तरी सुद्धा माझ्यातला कार्यकर्ता मी जिवंत ठेवलेला आहे, तो कधी मरू देणार नाही. आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाकी परत आपलं येणं होणारच आहे, तेव्हा मग आणखी काय काय बोलायचं ते बोलू आपण. परंतु सगळ्यांनी एक जिद्द आणि चिकाटी आणि एकजूट ठेवून आपलं जे काही टार्गेट आहे, आपलं लक्ष जे आहे ते आपल्याला मिळवायचं असेल तर सगळं बाजूला ठेवून आपण जेव्हा इथं ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येईल त्या त्या ठिकाणी शिवसैनिक महायुतीची सत्ता येईल त्या त्या ठिकाणी आपण ताठ मानेने फिरू शकतो. आणि म्हणून हे प्रत्येकाने लक्ष ठेवायचं आणि काम करा, एवढंच आपल्याला मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करेन सर्वांनी